तर विषय असा असतो, सदा सर्वदा आपलं भाग्य तितकस सारखं नसतं. तर अशा वेळेला कधी आपल्यातल्या कलागुण आणि स्वतःच्या मनाचं स्थैर्य ठेवणं अत्यंत आवश्यक असते. भाग्याचा विषय नाही, आपली मानसिकता आणि स्वतःच्या मनाला लावून घेतलेलं चांगलं वळण, एक महत्वाचं वळण, डायव्हर्शन. तर असं असतंय, राग व्यक्त करणारी माणसं वय जितकं वाढतो तितकं राग अति व्यक्त करतात. हा स्वभाव गुणधर्म असतो. कुठंतरी त्यांचं खटकलेलं असतं. राग व्यक्त करायला कुठंतरी वाव आणि जागा असायला हवी. अशी माणसं कळत न कळत भांडू शकतात, बोलू शकतात, कारण त्यांनी स्वतःच्या मानसिकतेचा अभ्यास अजिबात केलेला नसतो. साकल्यानं अभ्यास करणं आणि धैर्य, मनाची संयमी अवस्था जपणं हे सर्वांना जमत नाही हो. आणि भाग्य वगैरे हा जो शब्द आहे ना, हा कालवोगात असतो. पहा, आयुष्यात अनेक संधी असतात. संधीचं सोनं करण्याची आपली मानसिकता असते आणि त्यानंतर कधी स्वतःला शांत देखील ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हेच जमत नाही काही लोकांना. सतत राग, सतत चिडचिड, कारण मानसिक शारीरिक आरोग्यामध्ये काहीतरी फरक झालेला असतो. पहा, अहंकार आणि कठोरवाणी दोन शब्द असतात. अहंकार आणि कठोरवाणी. संयमी विवेकी माणूस मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला स्वतःच्या जीवनाला वळण दिलेलं असतं, आहे ना. हे वळण आयुष्याला छान जीवन जगण्याची कला येते. ही सर्वांना जमत नाही, हे एक विशेष आहे. पहा, अनेक लोक प्रयत्न करतात, बुद्धिजीवी ज्ञानी असण्याचा आव आणतात, एक विशेष बर का, आव आणतात, परंतु त्यांचा वाणी उच्चार, बोलण्यातला राग व्यक्त करण्याचा समय सूचकता नसते, स्थळ महात्म्य नाही, दुरोगामी परिणाम काय होतील याचीही त्यांना जाणीव नसते. अशी क्षणात मेंदूचा विक्षिप्त विकृत मनोवृत्तीची माणसं राग व्यक्त करतात. लोक चर्चेचा, लोकनिंदेचा भाग होऊन जातात. असं नसायला पाहिजे, असं नसायला बोलायला पाहिजे, असा लोकांत समज होऊन जातो. हे असेच करणार, हे असेच बोलणार, कारण त्यांना स्वतःच्या मानसिक आरोग्याची जोपासना आणि संवर्धन, आयुष्याकडे चांगलं सकारात्मक पाहण्याची, बोलण्याची मानसिकताच नसेल, तर अशी माणसं असतील जशी तशीच आपण ती स्वीकारली पाहिजे. त्यांचा राग, त्यांचं क्रोधित बोलणं, त्यांची चीड हे आपल्याला वळण पडलेलं असतं. ही माणसं अशीच करणार, अशीच बोलणार. सिनेमाचं नाट्य लिहिण्यात लिखनिक आणि
जो सिनेमा डायरेक्टर असतो, सिनेमाचा लेखक असतो, तसा त्या त्या पात्रामध्ये शब्दरचनांचा, शब्द संवादाचा कौशल्य गुण असतो. असंच ती पात्र आपल्याला पाहण्याचा, सिनेमा दृष्टीने एक कलावंत म्हणून आपण त्या माणसांना आपण अनुभवतो, पण ती माणसं त्याच मनोवृत्तीमध्ये जीवन जगत असतात, हेही देखील महत्वाचं. रोल त्याच ढाच्यामध्ये त्यांचं आयुष्य हयात जात असते, हेच खास. आणि हे पाहणं, अनुभवणं, यालाच आयुष्य अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एव च. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एव च. कुणाचा द्वेष नाही, कुणाचं मात्सर्य नाही, आणि कुणाचं वाईट विचार करण्याची मनस्थिती नाही. मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कार्य. ही मानसिकता आणि मनोलय हे देवालय जेव्हा होत तेव्हा दया, शांती, सहिष्णुता आणि मानवीय म्हणजे जपण्याची भूमिका येते. ही श्रीमद भगवद्गीता सांगते. याला श्रीमद भगवद्गीता अवगत आहे, आचरणात आहे, तो व्यक्ती आपले मानसिक आरोग्य छान ठेवण्याचा प्रयत्न करतो, आहे ना. कारण मानसशास्त्र, संत वाङ्मय आणि ग्रंथातील काही ओव्या, ग्रंथातील काही श्लोक मानवी जीवनाला आकार देतात, आणि मानव हा सुंदर अशी कलाकृती होतो, आणि हे आयुष्य कलापूर्ण आणि कलात्मक कसं जगायचं ही श्रीमद भगवद्गीता सांगते. राव तेथे कटकम, सज्जन तेथ सोयरिक, दया तेथ धर्म, धर्म तेथे सुखागम. अशी क्रमवार रचना श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता आयुष्याला छान असं वळण देते.